हल्स हल 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 हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो आवाज जातोय का करूया सुरुवात नक्की नक्की उडवूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती आवाज काढा राजन पहिलवान आवाज काढा स्वागतम स्वागतम सुस्वागतम या विश्वाच्या आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून आमच्या ऋणगावातले ग्रामदैवत श्री गणेश्वर वाडी मालक मडवाच्या चरणीला नमस्कार करून रंगदेवता नटेश्वराच्या चरणी लीन होऊन या मुंबईची रखवाली आई मुंबादेवी यांना वंदन करून या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना शाहीर महाराजा मुद्रा करून माझे गुरुवर्य भानुजी मालमाऊली आपल्या राज्याची शान शाहीर देवेंद्र चिमण माऊली यांना या शाहिराचा शाहीर इमानाचा मुद्रा माझे वस्ताद विजयवीर प्रकाश साखरकर यांनाही शाहीर इमानाचा मुद्रा आज या ठिकाणी जमलेले गुरुजन वर्ग वस्ताद वर्ग शाहीर वर्ग शिष्य वर्ग यांनाही माझा शाहीर इमानाचा मुद्रा तसेच आज इथे जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना माझा शाहीर इमानाचा मुद्रा आज या ठिकाणी श्री निलेश करंडे प्रस्तुत मित्रपक्ष ग्रुप आयोजित हा कलगीपुण्याचा जंगी सामना या सामन्यामध्ये मला त्यांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार त्यांनाही शाहीर इमानाचा मुद्रा आज या ठिकाणी श्री मडवाबा नृत्य कला पथक ऋण मठवाडी निर्मित शाखा गवळेश्वर नृत्य कला पथक ओरी रत्नागिरी यांच्या सोबतीने मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी या रंगमंचावर माझे सहकारी तसेच आज या रंगमंचावर माझा ढोलकीपट्टू माझे बंधू सागरवीर तसेच बँजो मास्टर कुणाल दादा तसेच ऑर्गन मास्टर संदेश दादा आणि आपला पॅड मास्टर आपला लाडका बंड्या दादा यांनाही शाहीर इमानाचा मुद्रा आज या ठिकाणी माझा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते आमचे साऊंडवाले दादा राजेश पडेल दादा आणि त्यांचे सहकारी यांनाही शाहीर इमानाचा मुद्रा आज या ठिकाणी आपल्याच गर्दीमध्ये जे आम्हाला वेळोवेळी मदत करतात ते शाहीर एकनाथ ठुमरे गाव साखरपा त्यांनाही शाहीर इमानाचा मुद्रा आज या गर्दीमध्ये शक्तीवाले शाहीर
विघ्नेश तांबे माऊली बी हजर आहे. तसेच आमच्या घराण्यातील एक नामवंत शाहीर सुशांत गराडे माऊली, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच या ठिकाणी शाहीर सागर नावले आहेत, त्यांचेही आभार. तसेच आपले सर्वांचे लाडके सुनील डावल दादा, त्यांचेही आभार. तसेच आम्हाला वेळोवेळी मदत करणारे आमचे दुरेवाले शाहीर अनिल दादा गराटे माऊली, त्यांचेही आभार. तसेच अनिल कला मंचाचे निर्माते अविनाश गराडे दादा, त्यांचेही आभार. आज या ठिकाणी या रंगमंचावर माझी प्रथमच बारी आहे. माझी बारी बघण्यासाठी गावावरूनही खूप सारी मंडळी आहेत. सर्वांचे नाव घेऊ शकत नाही कारण वेळ खूप कमी आहे. तरी त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज या ठिकाणी आमचे शक्तिवाले शाहीर सुशांत मनवे बुवा सुंदर वारी केली. तुमच्या पद्धतीने तुम्ही सुंदर वारी केली. मी माझ्या पद्धतीने तुमच्या मागून येण्याचा मी प्रयत्न करेन. बघा आमचे शक्तिवाले शाहीर, माझी बाय आजच्या या वारीतली माझी बाय, माझी पार्वती, माझी बायको, बरोबर ना? आवाज नाही येतोय, बरोबर ना? सुशांत मनवे बुवा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शाहीर स्तवनाला सुरुवात करतोय, लक्ष असावं. ही कलगीतुरा लोककला हा आपल्या कोकणचा अभिमान आहे. ही कलगीतुरा लोककला हा आपल्या कोकणचा अभिमान आहे. पण तुम्हा रसिकामुळे आम्हा शाहिरांना या कलेमध्ये मोठा मान आहे. वंदन
वंदन करीतो आज मी या रंगभूमीला वंदन करीतो आज मी या रंगभूमीला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला करीतो आज मी या रंगभूमीला वंदन करीतो आज मी या रंगभूमीला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला 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 रसिक जनांची उभया रणी साथ असावी तुमची उभया रणी साथ असावी तुमची उभया रणी साथ असावी तुमची सेवा करण्या रसिक जनांची उभया रणी साथ असावी तुमची तर येते माझ्या ओठी भिडते तुमच्या मनाला तर येते माझ्या ओठी भिडते तुमच्या मनाला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला जपतो या कोकणी कलेला रसिक विना नाही अर्थ रंगभूमीला रसिक विना नाही अर्थ रंगभूमीला रसिक विना नाही अर्थ रंगभूमीला पामार जपतो या कोकणी कलेला रसिक विना नाही अर्थ रंगभूमीला सदा आशीर्वाद राहो तुमचा या लेकराला सदा आशीर्वाद राहो तुमचा या लेकराला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला वस्तात विजय प्रकाश ठेवून त्यांचा मान वस्तात विजय प्रकाश ठेवून त्यांचा मान वस्तात विजय प्रकाश ठेवून त्यांचा मान गुरुवर्या माझे भानोजी मान वस्तात विजय प्रकाश ठेवून त्यांचा मान हे जगा तोरणी आज वंदन करुणी तुम्हाला हे जगा तोरणी आज वंदन करुणी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला
करीतो आज मी या रंगभूमीला, वंदन करीतो आज मी या रंगभूमीला. कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिकराजाला. 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 कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला. बोल श्री गणपती गजानन भाव देवी माते अखंड हरिदास वळीचा विजय असो. अखंड वाबुरंगले घराण्याचा विजय असो. गुरुवर्य भानुचिमन यांचा विजय असो. वस्ताद विजय प्रकाश यांचा विजय असो. बोलतो रे वाले श्री अचलेश्वर महाराज. श्री बाबा महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा. हॅलो. आलेले पारितोषिक असे आहे. एकनाथ ठोंबरे यांच्याकडून 2118 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संदेश सरवंदे यांच्याकडून 201 रुपये. विलास हिरे डोंगरकर यांच्याकडून 501 रुपये. वंश कमलेश तिल्लोटकर यांच्याकडून 251 रुपये. सचिन चंद्रकांत अपकरे यांच्याकडून 251 रुपये. सुनील साखरकर यांच्याकडून 501 रुपये. समर्थ वीर यांच्याकडून 251 रुपये. तनिष मांडवकर यांच्याकडून 101 रुपये. कैलासवासी यशवंत सखाराम डोंगरकर यांच्या स्मरणार्थ राकेश डोंगरकर यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच कैलासवासी काना टिल्लोटकर यांच्या स्मरणार्थ सिद्धेश टिल्लोटकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. महेश गंगाराव मांडवकर यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आले. तसेच आमच्या गावचे शक्तिवाले शाहीर विघ्नेश तांबे तसेच सोहम कोळवणकर
यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच रुशाली बाईंग आणि प्रशांत बाईंग यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. बघा, गणाला सुरुवात करतोय त्याआधी आमच्या शक्तिवाली शाहिरांनी सुंदर गाणं असा बोलला आहे. हॅलो, अरे बोर झालात का? आवाज नाही येत आहे तुमचा. बघा, गणाने सुंदर बुवानी गाण दिला आहे. गाण्याची काढ देतोय, लक्ष असावं. शाहीर अनजानी राह थामे है बाहेर, हम ही नहीं हमारे. अनजानी राह थामे है बाहेर, हम ही नहीं हमारे. ओ यारा, क्या दिल ने कहा, क्या तुमने सुना. सुंदर चाल बुवाने सुंदर चाल दिली आहे. बघा बुवा काढ देतोय, लक्ष असावं. हिरवा निसर्ग बहरून आला, तुला रे पाहण्याला. हिरवा निसर्ग बहरून आला, तुला रे पाहण्याला. इंद्रधनुने उधळण केली निळ्या नभांगणाला. इंद्रधनुने उधळण केली निळ्या नभांगणाला. हे श्री गणा मन आतुरले, तुला भेटण्याला. मन आतुरले, तुला भेटण्याला. बघा शाहीर, मी माझ्या गाण्याला सुरुवात करतोय, लक्ष असावं. आस लागली बाप्पा तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून आनंदे पाहण्याची. आस लागली बाप्पा तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून आनंद पाहण्याची. कधी उजळेल ती शुभ पहाट सोन्याची, आणि आज तुझ्या नावाने सजवतो आरास सुरांची. बघा असं नाव थोडे दिवस झाले, जसं आपला एक एक दिवस कमी होत जातो, तशी या बाप्पाची मनातील आतुरता वाढत चालते, बरोबर ना? म्हणून मला या गाण्यातून काय म्हणायचंय ते लक्ष असू द्या. विनायका तू गणनायका, ओढ आता लागली मना. विनायका तू गणनायका, ओढ आता लागली मना. नेसून शालू निसर्ग सजला, मेघ गरजतो नभांगणा. आस लागली श्रीगणा, नाचत यावे छंछना. हो आस लागली श्रीगणा, नाचत यावे छंछना. विनायका तू गणनायका, ओढ आता लागली मना. विनायका तू गणनायका, ओढ आता
नेसून शालो निसर्ग सदला मेघ गरजतो नवांगना नेसून शालो निसर्ग सदला मेघ गरजतो नवांगना आस लागली श्रीगणा नाचत यावे चंचना 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 रिमझिमणारा पाऊस पडतो पानावरती मोती रानो माळी फुलली आज भक्तीची ज्योती रानो माळी फुलली आज भक्तीची ज्योती रानो माळी फुलली आज भक्तीची ज्योती ये ना बाप्पा ये ना दर्शन देण्याया भक्त जना आनंद होतो साऱ्यांना डोळे लावून भगती वाटना आनंद होतो साऱ्यांना डोळे लावून भगती वाटना आस लागली श्रीगणा नाचत यावे चंचना हो आस लागली श्रीगणा नाचत यावे चंचना हो आस लागली श्रीगणा नाचत यावे चंचना हो आस लागली श्रीगणा नाचत यावे चंचना शेतातल्या पिकांवरती तुझाच रे देवा हात बळीराजाच्या घरात देशील सुखाची पाट बळीराजाच्या घरात देशील सुखाची पहाट बळीराजाच्या घरात देशील सुखाची पहाट लागला लढ लागला बाप्पा तुझा लहान थोरा गावोगावी भक्तीचा आता सजणार भव्य थाटना गावोगावी भक्तीचा आता सजणार भव्य थाटना आस लागली श्रीगणा नाचत यावे चंचना हो आस लागली श्रीगणा नाचत यावे चंचना हो आस लागली श्रीगणा नाचत यावे चंचना हो आस लागली श्रीगणा नाचत यावे चंचना विनायका गणनायका ओढ्यात लागली मना नेसून शालो निसर्ग सजला मेघ गरजतो नवांगना नेसून शालो निसर्ग सजला मेघ गरजतो नवांगना आस लागली श्रीगणा नाचत यावे चंचना हो आस लागली श्रीगणा नाचत यावे चंचना हो आस लागली श्रीगणा नाचत यावे चंचना आस लागली श्रीगणा नाचत यावे चंचना Hey! Hey!
बघा अभिअनिल कलामंच आयोजित कोकणचा कलगीतुरा महामुकाबला उद्या दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी आपले कलगीवाले शाहीर आहेत राजेश दादा निकम आणि आपले तुरेवाले शाहीर आहेत सुशांत दादा गराटे या दोघांचा जंगी सामना होणार आहे। तरी कोणी अजून तिकीट काढली नसेल तर नक्की काढा आणि या सामन्याचा मनमुराद आनंद लुटा। बघा गवळणीकडे वळतोय शाहीराने सुंदर गवळण सादर केली। गवळणीची चाल होती और इस दिल में क्या रखा है तेरा ही प्यार छुपा रखा है चीरक देखे दिल मेरा तो तेरा ही दर्द छुपा रखा है। शाहिराने सुंदर गवळण केली होती पण गवळणीमध्ये बुवा बोलले होते बघा बुवा तुमच्या विचारांनी तुमची गवळण बरोबर असेल पण बघा राधा आणि कृष्ण यांचं प्रेम बघा राधा आणि कृष्ण यांचं प्रेम जर तुम्ही आताच्या मुलामुलींशी बघा राधा आणि कृष्णाचं प्रेम जर तुम्ही आताच्या मुलामुलींशी करत असाल तर बुवा ते चुकीचं आहे। कारण त्या काळचं प्रेम वेगळं होतं आणि या काळचं प्रेम वेगळं आहे। बरोबर ना? बरोबर बोलतोय ना मी? बघा त्यावेळी ते खरं प्रेम करायचं पण आज या दुनियेमध्ये एक वासना झाली आहे। बरोबर ना? काय रसिक चुकीचं बोलतोय मी? मग वा तुम्ही एवढं छान सादर केली पण काय बोलायचं ते काय समजलं नाही। हॅलो बघा तरी बुवा तुम्हाला तुमच्या गवळणीचे कार्ड देतोय। बुवांची गवळण होती मनाच्या अंतरी नाव तुझे कोरिले मनाच्या अंतरी नाव तुझे कोरिले तुझे माझे नाते हे जगाच्या वेगळे। बघा बुवानी गवळण बोलली होती पण बघा ती नार आणण्याची होती। बरोबर ना? ती नार आणण्याची होती तरी या कानाच्या मागे लागली होती। बरोबर ना? मी बोललो होतो मागे यायला हा मी बोललो होतो का लग्न झालेलं होतं। बरोबर ना? लग्न झालेलं होतं तरी माझ्या मागे यायची। मग का आलीस राधे हे मला दुसऱ्या बारूत पटवून द्यायचंय। बघा वची कार्ड देतोय माझ्या आधी तुझे नाव ग बघ राधे लक्ष दे हे माझे बाय लक्ष दे लक्ष माझ्या आधी तुझे नाव ग साऱ्यांनी स्मरले। बघा या कृष्णाने या प्रेमापायी या कृष्णाने त्या राधेला त्याचं नाव पहिलं दिलं। बरोबर ना? म्हणून तर आपण म्हणतो राधा कृष्ण। माझ्या आधी तुझे नाव ग साऱ्यांनी स्मरले तुझे माझे नाते जगिया अजर राहिले तरी माझ्या प्रेमाला तू नाव काग ठेवले तरी माझ्या प्रेमाला नाव का तू ठेवले। शाहिरांनी सांगायचंय का नाव ठेवलं ते पुढच्या बारीत। बघा
मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय. शाहिरांनी प्रेमाची गवळण गायली, मीही प्रेमाची गवळण गातोय. बघा शायरी घेत नाही, वेळ फार खूप कमी आहे कारण आम्हाला दुसरी बारी पण करायची आहे. बघा गवळणीचा विषय आहे का, दिल दीवाना ना जाने कब खो गया, तूने ऐसे देखा कि कुछ हो गया, रुसली करा दे आज मला तू सांगना, ते एक पप्पी गाली मला जना. ए माझी बाई राधे, बघा काय रुसते तू, हा? या कानावर असं रुसू नको. रुसली करा दे आज मला तू सांगना, ते पप्पी गाली मला जना. नको दूर जाऊ ना भेट कुंजवना, मी तुझा दिवाना. रुसली करा दे आज मला तू सांगना, एक पप्पी गाली मला जना. रुसली करा दे आज मला तू सांगना, एक पप्पी गाली मला जना. रुसली करा दे आज मला तू सांगना, एक पप्पी गाली मला जना. नको दूर जाऊ ना भेट कुंजवना, मी तुझा दिवाना. करा दे आज मला तू सांगना, एक पप्पी गाली मला जना. रुसली करा दे आज मला तू सांगना, एक पप्पी गाली मला जना. सांगतो प्रेमाने तुला प्रीत आपली ही खरी, नाती जन्मजन्माची तूच माझी स्वप्नपरी. नाती जन्मजन्माची तूच माझी स्वप्नपरी, नाती जन्मजन्माची तूच माझी स्वप्नपरी. नको करू रागमणी, ये जवळ तू ये अशी, मुरलीच्या या नादानं तू होशी वेडी पिशी. कळला तुला कसं सांगू ना मी तुझाच सामना, रुसली करा दे आज मला तू सांगना, एक पप्पी गाली मला जना. रुसली करा दे आज मला तू सांगना, एक पप्पी गाली मला जना. रुसली करा दे आज मला तू सांगना, एक पप्पी गाली मला जना. खेळ करी वाजवीचा पाव खरा, करतो तुझी मी मस्करी. वाजवीचा पाव खरा, करतो तुझी मी मस्करी. वाजवीचा पाव खरा, करतो तुझी मी मस्करी. आस लागली मना कसावरू म्हणा, प्रेमाच्या या खेळामध्ये किती समजावू पुन्हा पुन्हा. तू सांगणारा दे सांगणा का माझी सालिना, रुसली करा दे आज मला तू सांगना, एक पप्पी गाले मला जना. रुसली करा दे आज मला तू सांगना, एक पप्पी गाली
गाणी मला आजरा नुसती करा दे आज मला तुझा आजरा एक भक्ती गाणी मला आजरा नुसती करा दे आज मला तुझा आजरा एक भक्ती गाणी मला आजरा एक पप्पी गाली मला जना बघा स्तवन गणगवळण झालेलं आहे. आता मेन मुद्दा बसून घ्या मेन मुद्दा आपला प्रश्नाकडे येतोय. शाहिरांना मी माझी प्रश्न दिलेले आहे, तरी या रसिकांच्या माहितीसाठी मी माझा प्रश्न सांगतोय. बघा, कलियुगामध्ये कली सोडून मानवाच्या जीवनामध्ये राग उत्पन्न करणारा राजा कोण? बघा पुन्हा सांगतोय, कलियुगामध्ये कली सोडून मानवाच्या जीवनामध्ये राग उत्पन्न करणारा राजा कोण? शाहिरांनी ग्रंथाधारे उत्तर द्यायचंय. बघा शाहीर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय, लक्ष असावं. नमस्कार रसिको. आज शक्तिवाले शाहीर यांनी जो प्रश्न टाकला होता, संसार सागरात सुसरीने कोणाला गिळले, गजासूर सोडून सांगायचं आहे. तर बुवा, हे संसार सागर अथांग आहे, तेव्हा तुम्ही कुठली बाजू सोडणार नाही. तरी सुद्धा माझ्या वाचनातून जे उत्तर मिळालं आहे ते तुमच्या समोर सादर करतो. तर उत्तर असं आहे, संतांच्या वचनामध्ये सागराचा उल्लेख आढळत नाही. भवसागर असा उल्लेख आहे. संसार हा अथांग सागर बांधलेला आहे. या संसाररूपी सागरात मोह, माया, लोभ, अहंकार यासारखे विकार मगरीने गिळंकृत केलेले आहे. बुवा, हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे आणि ग्रंथ आहे ज्ञानबोध. हॅलो, बघा शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बघा मी माझ्या प्रश्नपदाकडं वळतोय. बघा, रसिकांच्या मनप्रसन्नीतून आलेलं पारितोषिक बाजीबाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी तसेच हॅलो, बघा कैलासवासी भानू शिवराम कोळे यांच्या स्मरणार्थ श्री संदेश भानू कोळे यांच्याकडून 501 रुपये, शांताराम परपते यांच्याकडून 501 रुपये, प्रियंका भालेकर यांच्याकडून 100 रुपये, आरुष गायकवाड यांच्याकडून 100 रुपये, सागर नवले यांच्याकडून 101 रुपये, राजनदादा सुर्वे आमच्याच गावचे यांच्याकडून 151 रुपये, युक्ता कवचे यांच्याकडून 501 रुपये, जान्हवी लक्ष्मण साहनी यांच्याकडून 501 रुपये,
येडू लाईट मित्रमंडळ यांच्याकडून पंकज कांबळे धाराशिवकर, माफ करा, येडू लाईट मित्रमंडळ यांच्याकडून 501 रुपये, पंकज कांबळे धाराशिवकर यांच्याकडून 501 रुपये, रोहित गव्हाणकर खास बुवासाठी 201 रुपये, रणजित साखरकर बुवांच्या आवाजासाठी 201 रुपये, स्वप्नाली गणपत तरळ हरचे यांच्याकडून 200 रुपये, मंथन विलास अपकरे यांच्याकडून 200 रुपये, तुषार मांडवकर यांच्याकडून 200 रुपये, श्रद्धा संभाजी कांबळे आमची सुजाताई या हे खास आमचे डोलकेपट्टू माझे बंधू सागर याच्यासाठी 200 रुपये, दीपक कुंभार यांच्याकडून 250 रुपये, प्रमोद शंकर डोंगरकर यांच्याकडून 501 रुपये. तरी सर्व बक्षीसदात्यांचे मनपूर्वक आभार आहे. बघा पदाकडे वळतोय. नाही ऐकणार कोणाला, उगाच नाही झुकणार कोणाला, नाही ऐकणार कोणाला, उगाच नाही झुकणार कोणाला, शब्दांनीच जिंकतो मैदान सारा, मी आहे लांजाचा तुरेवाला. प्रश्न माझा बुवा नाही हो नवा, समजून घ्या तुम्ही मनवे बुवा. प्रश्न माझा बुवा नाही हो नवा, समजून घ्या तुम्ही मनवे बुवा. सोडा बोला ग्रंथ पुराण खोला, सोडा बोला ग्रंथ पुराण खोला. आज भरल्या या सभेला, आज भरल्या या सभेला, डाव लावून पणाला, डाव लावून पणाला, द्यावे उत्तर रणाला, डाव लावून पणाला, द्यावे उत्तर रणाला, द्यावे उत्तर रणाला, डाव लावून पणाला, द्यावे उत्तर रणाला, डाव लावून पणाला, द्यावे उत्तर रणाला, डाव लावून पणाला, द्यावे उत्तर रणाला, द्यावे उत्तर रणाला, डाव लावून पणाला, द्यावे उत्तर रणाला.
पारितोषिक आले तरी त्यांचे मनस्वी आभार. बघा शाहीर, मी माझी